नेक्स्ट टॉपिक आहे इव्हॉल्युशन टॉपिकमधले जे ॲसरेशन रिजनिंग बेस्ड क्वेश्चन आहेत ते पाहतोय. ऑप्शन्स तर ऑलमोस्ट सगळे माहिती आहेत आता. ठीक आहे, त्यातलं बघा 129 नंबरचा क्वेश्चन. द थिअरी ऑफ द केमिकल इव्हॉल्युशन प्रपोज दॅट लाईफ कम फ्रॉम द pre-existing life लाईफ कम्स फ्रॉम द pre-existing नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. हे बरोबर आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. मॅच रिझन आहे का ते भाऊ. प्रिमिटिव्ह अर्थ कंडिशन्स लेड टू द प्रोडक्शन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता बघा, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सपासून झालेली आहे. आणि प्रिमिटिव्ह म्हणजे काय, त्या आधीची सर्वात पहिली जी प्रिमिटिव्ह म्हणजे काय, खूप आधीची कंडिशन ही कशी होती, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनवण्यासारखी कंडिशन होती. त्यामुळं त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासूनच काय झाला, पहिल्यांदा फर्स्ट लाईफ आली. ठीक आहे, म्हणजे काय इथं ॲसरेशन पण बरोबर आहे, रिझन हे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, ऑर्गॅनिक मॉलिक्यूलबद्दल माहिती पाहिजे होती, ती बरोबर त्यांनी दिलेली आहे. नेक्स्ट, द थिअरी ऑफ द स्पेशल क्रिएशन स्टेट दॅट द गॉड क्रिएट द लाईफ बाय हिज डिवाइन ॲक्ट ऑफ द क्रिएशन. बरोबर आहे. लुईस पाश्चर. आता बघा, पहिलं काय आहे, स्पेशल क्रिएशनबद्दल आहे. रिझन जर पाहिजे असेल तर ते पण स्पेशल क्रिएशनबद्दल बोललं पाहिजे. ते बोलतंय का, तर अजिबात नाही. ते काय बोलतंय, स्पॉन्टेनियस जनरेशन ही जी थिअरी आहे ती लुईस पाश्चरनी रिजेक्ट केली. मग दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी ते करेक्टली एक्सप्लेन करते का, तर अजिबात नाही. म्हणजेच येणार आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट पण, अर्थ इज अबाउट, एक मिनिट, हां, अर्थ इज अबाउट 15 बिलियन इयर्स ओल्ड. अर्थ ही 15 बिलियन इयर ओल्ड आहे का, तर अजिबात नाही. ती 4.6 बिलियन इयर ओल्ड आहे. म्हणजे ए गेलं, ए इज नॉट ट्रू. म्हणजेच आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. डी इज द आन्सर. नेक्स्ट, अर्लिएस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे हे स्टेटमेंट काय, लाईफ अपियर्स 15 बिलियन, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द अर्थ. अर्लिएस्ट ऑर्गॅनिझम दॅट अपियर ऑन द अर्थ वेअर नॉन ग्रीन अँड प्रिझ्युमली अनएरोबिक. म्हणजे जो सर्वात पहिला ऑर्गॅनिझम जो होता तो काय होता, प्रिझ्युम टू बी, तो कोण होता, तो अनएरोबिक होता, तो ग्रीन नव्हता. हे बरोबर आहे, कारण की तो प्रोकॅरियोट होता ना. अर्लिएस्ट सर्वात पहिला आलेला. द फर्स्ट ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम वेअर द कीमो ऑटोट्रॉप. संपलं. अँड नेवर रिलीज द ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनचं त्या काळात तयारच झालं नव्हतं. हे दोन्ही बरोबर स्टेटमेंट आहेत. म्हणजे काय सांगितलं बघा, पहिला स्टेटमेंट, द ऑर्गॅनिझम दॅट अपियर्ड ऑन द अर्थ वेअर नॉन ग्रीन. बरोबर आहे. नॉन ग्रीन म्हणजे काय, तो ग्रीन कलरचा नव्हता, म्हणजे फोटोसिंथेसिस करणार नव्हता. मग तो कोण होता, कीमो ऑटोट्रॉप होता, त्यामुळे तो ग्रीन नव्हता. म्हणजे इथं काय, ए पण बरोबर आहे, आर पण बरोबर आहे. आणि आर करेक्टली एक्सप्लेन्स द ए, म्हणजे आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट. हां, 133 नंबरचा क्वेश्चन. द मायक्रोस्फियर्स वेअर ॲग्रिगेट्स ऑफ द ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स सराउंडेड बाय द फिल्म ऑफ द वॉटर मॉलिक्युल. ह्या असं काय म्हटलं आहे का, तर अजिबात नाही. म्हणजेच ॲसरेशनच चुकलं आहे. ॲसरेशन जर चुकीचं असेल तर आन्सर ऑप्शन काय येतो, तर आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. बिकॉज डी आन्सर काय आहे, ॲसरेशन इज फॉल्स. हे जर फॉल्स असेल तर डी उत्तर आहे. नेक्स्ट, 134 नंबरचा क्वेश्चन. अर्न्स्ट हॅकल सपोर्टेड द एम्ब्रिओलॉजिकल सिमिलॅरिटीज ॲज अन एव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन. बरोबर आहे. अर्न्स्ट हॅकलनेच दिलं होतं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सबद्दल माहिती. द एम्ब्रिओ ऑफ द ऑल वर्टिब्रेट्स इन्क्लुडिंग द ह्युमन डेव्हलप्स अ रो ऑफ वेस्टिजियल गिल स्लिट्स. डोक्यावरती असतात अशा. म्हणजे समजा हा जर एम्ब्रिओ असेल तर इथं डोक्यावरती काय असतात, वेस्टिजियल गिल स्लिट्स असतात, विच आर अब्सेंट इन द अडल्ट वर्टिब्रेट्स. मग इथं काय आहे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सबद्दलच माहिती सांगितलेली आहे. म्हणजे हे काय करेक्टली एक्सप्लेन करते. म्हणजे आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. ठीक आहे. नंतर 135 नंबरचा क्वेश्चन सेम आहे. नॅचरल सिलेक्शन इज अन आउटकम ऑफ द डिफरन्सेस इन अ सर्वायवल अँड रिप्रोडक्शन अमॉंग द इंडिव्हिज्युअल दॅट शो द व्हेरिएशन इन वन ऑर मोर ट्रेट्स. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, आणि रिझन, द अडॅप्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन ट्रेट टेंड्स टू बिकम द मोर कॉमन. बरोबर आहे. जो अडॅप्ट केलेला आहे तोच जास्त स्प्रेड होणार आहे. लेस अडॅप्टिव्ह वन्स बिकम द लेस कॉमन ऑर डिसअपियर. दोन्ही बरोबर आहे स्टेटमेंट. आणि दोन्ही जरी बरोबर असले तर नॅचरल सिलेक्शनमध्ये काय आहे, जो अडॅप्टिव्ह आहे तो सर्वाईव्ह होणार आहे, जो अडॅप्टिव्ह आहे तो काय होणार आहे, सर्वाईव्ह होणार आहे. म्हणजेच आन्सर ऑप्शन ए. दोन्ही स्टेटमेंट एकमेकांना काय आहेत, ॲनालॉगस आहेत किंवा एकमेकांना फॉलो करत आहेत. नेक्स्ट बघा 136. वेल्स मासा आहे अँड मॅमल्स शेअर द सिमिलॅरिटीज इन द पॅटर्न ऑफ द बोन्स अँड फोर लिम्स. बरोबर आहेत. आता हे काय करतात, पॅटर्न शेअर करतात का, तर ते काय आहेत, ऑकरन्स ऑफ द डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. ऑकरन्स ऑफ द डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. डायव्हर्जंट म्हणजे काय,
एका कॉमन पॉईंट होता आणि तिथून सगळे डायव्हर्ज झाले. इथं जर ह्युमन म्हणलं आणि इथं वेल म्हणलं तर या दोघांचेही ॲन्सेस्टर कोण असणार आहेत, कॉमन असणार आहेत. म्हणजेच या दोघांमधलं जे ऑर्गन आहेत म्हणजे कुठले पॅटर्न ऑफ द बोन अँड फोर लिम्स जे काय असणार आहेत, कॉमन असणार आहेत डायव्हर्जंट इव्हॉल्युशनमुळं. आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. डायव्हर्जंट इव्हॉल्युशन म्हणजे काय, कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन म्हणजे काय ते पण पाहून घ्यायचे. नंतर काय 137 नंबरचा क्वेश्चन. ॲनालॉगस स्ट्रक्चर आर डिफरंट इन द अपीअरन्स अँड हॅव द सेम फंक्शन. बरोबर आहे. अँड डायव्हर्जंट इव्हॉल्युशन लेड्स टू द ॲनॉलॉजी. हे चुकतंय, तिथं होमोलॉजी आहे ना. डायव्हर्जंट इव्हॉल्युशन लीड्स टू द होमोलॉजी नॉट ॲनॉलॉजी. ठीक आहे. नंतर लायकेन्स ॲक्ट ॲज अ पोल्युशन इंडिकेटर. बरोबर आहे. बिकॉज दे डू नॉट ग्रो इन द एरियाज दॅट आर पोल्युटेड, म्हणून ते पोल्युशन इंडिकेटर म्हणून काम करतात. बरोबर आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. लायकेन्स आर द सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन अल्गी अँड व्हायरस. चुकलं, एच चुकलं, त्यामुळे आन्सर काय नाही डी. तिथं काय पाहिजे होतं, फंजाय पाहिजे होतं. ह्युगो डी व्हॅरिस सेड द म्युटेशन कॉजेस द स्पेशिएशन. बरोबर आहे. म्युटेशन आर द स्लो चेंजेस. हे चुकते ना. 140 रिझन चुकते. म्युटेशन आर द रॅपिड चेंजेस आहे. मग इथं ए करेक्ट आहे, आर चुकले. आर जिथं चुकतं ते आन्सर ऑप्शन असतो सी. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ द न्यू अलील इन टू द लोकल जीन पूल बाय इंटरब्रीडिंग ऑफ द मायग्रेटिंग इंडिव्हिज्युअल्स विथ मेंबर ऑफ द लोकल पॉप्युलेशन इज कॉल्ड एज जीन मायग्रेशन. जीन मायग्रेशनची डेफिनेशन दिलेली आहे. जीन मायग्रेशनची ही डेफिनेशन काय आहे, जीन मायग्रेट होतात, ही डेफिनेशन काय करेक्ट आहे. इफ द जीन मायग्रेशन हॅपन्स इन मल्टिपल टाइम्स इट इज कॉल्ड एज जीन कॉम्बिनेशन. चूक. हे काय चुकलंय. म्हणजे इथं काय म्हणलं आपण, इथं काय ॲसरेशन करेक्ट आहे, रिझन चुकलं म्हणजे आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. आता जीन मायग्रेशन काय आहे, जीन रिकॉम्बिनेशन काय आहे ते पण पाहून घ्यायचे. जीन मायग्रेशन आणि जीन रिकॉम्बिनेशन म्हणजे काय ते. जीन मायग्रेशन म्हणजे काय बघा. जीन मायग्रेशन इफ द जीन मायग्रेशन हॅपन्स मल्टिपल टाइम्स इट इज कॉल्ड एज जीन फ्लो नॉट अ रिकॉम्बिनेशन. ही जी डेफिनेशन आहे कोणाची आहे, जीन फ्लोची आहे, जीन रिकॉम्बिनेशनची नाही आहे. आणि जीन रिकॉम्बिनेशन ऑकर्स ड्यू टू द इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ द क्रोमोझोम. जीन रिकॉम्बिनेशन ऑकर्स ड्यू टू द इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ द क्रोमोझोम. लाईन लक्षात ठेवायचं. नंतर काय सडन इनहेरिटेबल चेंजेस टेक्स प्लेस इन अ जीनोम ऑफ एन ऑर्गॅनिझम ड्यू टू द सर्टन फॅक्टर कॉल्ड एज म्युटेशन. बरोबर आहे. सडन म्हणलं की अचानक म्हणलं की म्युटेशन. लॅमार्क थेअरी ऑफ द इव्होल्युशन पॉप्युलरली कॉल्ड एज द थेअरी ऑफ द कंटिन्युअस जर्मप्लाझम. चूक. लॅमार्कच्या थेअरीला म्हणतच नाहीत. ठीक आहे. आणि कंटिन्युटी ऑफ द जर्मप्लाझम ही थेअरी लॅमार्कने नाही दिली तर विजमन नावाच्या सायंटिस्टने दिली. थेअरी ऑफ द कंटिन्युअस जर्मप्लाझम ही कोणी दिली, विजमन नावाच्या सायंटिस्टनी. आणि म्हणून इथं आन्सर काय येणार आहे सी. ए करेक्ट आहे, सी आर चुकला आहे. नंतर 143 नंबरचा क्वेश्चन. अमॉंग द प्रायमेट्स चिंपांझी इज द क्लोजेस्ट रिलेटिव्ह ऑफ द. बरोबर आहे. द ब्रँडिंग पॅटर्न ऑफ द ऑटोझोमल नंबर 3 and 6 ऑफ द मॅन अँड चिंपांझी इज रिमार्केबल सिमिलर. म्हणजेच काय केलं, ह्याला रिझन म्हणून एक सपोर्टिव्ह रिझन दिलेलं आहे, सपोर्टिव्ह कारण दिलेलं आहे. म्हणजेच काय नाही इथं आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. ठीक आहे. नंतर हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. नेक्स्ट पॉईंट विचारला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द ओरिजिन ऑफ द लाईफ इज इनकरेक्ट. चुकीचं विचारलं आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. बिग बँग थेरी एक्सप्लेन द युनिवर्स ऑफ द ओरिजिन. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. प्रेझेंट द गॅलेक्सी आर फॉर्म बाय द कंडेन्सेशन ऑफ द हायड्रोजन अँड हेलियम. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय नाही डी. याचा आन्सर काय नाही डी. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. यातलं करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारलेलं आहे 145चं. पहिलं स्टेटमेंट काय आहे, हे पण बरोबर आहे. 4.5 बिलियन इयर अगोच पृथ्वी तयार झालेली. द अर्ली अर्थ हॅज नो इन ॲटमॉस्फिअर. हे पण बरोबर आहे. 2चं बरोबर आहे. तर तिसरं पण करेक्ट असून आन्सर करणार आहे ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग द थेअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन थेअरी जी आहे याच्याबद्दल करेक्ट काय आहे ते विचारलं आहे, ट्रू काय आहे ते विचारलं आहे.
4 ऑप्शनपैकी एक आन्सर असणार आहे. ठीक आहे. इट वॉज द फर्स्ट थेअरी ऑफ द ऑर्गॅनिक इव्होल्युशन, चुकलं. इट डज एक्सप्लेन द इन्फॉर्मेशन डिराइव्ड फ्रॉम द फॉसिल, चुकलं. इट हॅज फेल्ड टू एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ द व्हेरिएशन, बरोबर आहे, कारण की व्हेरिएशनचं ओरिजिन कोणी सांगितलं किंवा स्पेशिएशनचं कोणी सांगितलं, ते म्युटेशन सांगितले. इट हॅज सक्सेसफुली एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द स्पेशिएशन, हे पण चुकलं, कारण की हे कोणी सांगितलं, थेअरी ऑफ म्युटेशननी सांगितलं. ठीक आहे. इट हॅज फेल्ड टू एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ द व्हेरिएशन, हे सगळ्या गोष्टी तो सांगू शकला नव्हता. एकच गोष्ट सांगण्यात फेल झाला, ते बी फेलच झालेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट वुड डार्विनिझम मोस्ट लाईकली डिसॲग्री विथ, कोणत्या याच्याबद्दल तो डिसॲग्री होता, मोस्टली डिसॲग्री होता, तर नीट वाचलं तर कळेल. इंडिव्हिज्युअल विदिन द पॉप्युलेशन व्हेरी इन द कॅरेक्टर, बरोबर आहे. इव्हॉल्युशन इज द बेस्ट व्ह्यूड ॲज अ पर्पजलेस अँड नॉन डायरेक्शनल चेंज, चुकलं. तो डायरेक्शनल नॉन डायरेक्शनल लेस आहे का, तर डायरेक्शनल चेंज आहे. इव्हॉल्युशन इज अ डायरेक्शनल चेंज आहे. आणि मोस्ट लाईकली डिसॲग्री विथ विचारलेले आहे, म्हणजे कोणत्या स्टेटमेंटबरोबर तो काय झाला असता, डिसॲग्री झाला असता. म्हणजे आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. नेक्स्ट बघा 148 नंबरचा क्वेश्चन. आयडेंटिफाईड द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचं कोणतं आहे. इन नॅचरल सिलेक्शन हेरिटेबल व्हेरिएशन इनेबल द बेटर सर्वायवल, बरोबर आहे. व्हेरिएशन ड्यू टू द जीन फ्लो चेंजेस द अलील फ्रिक्वेन्सी इन द फ्युचर जनरेशन, बरोबर आहे. जीन फ्लो ऑकर्स ड्यू टू द मल्टिपल जीन मायग्रेशन, बरोबर आहे. मल्टिपल जीन मायग्रेशनमुळं काय होतं, जीन फ्लो होतो, आणि क्रॉसिंग ओव्हर्समुळं काय होतं, तर जीन रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे याचा आन्सर काय आहे, डी इज द आन्सर. 149 नंबरचा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, करेक्ट काय, आता याच्याबद्दल करेक्ट काय, ऑस्ट्रेलोपिथिकसबद्दल करेक्ट स्टेटमेंट काय. नेक्स्ट पॉईंट आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द ऑस्ट्रेलोपिथिकस, ऑस्ट्रेलोपिथिकसबद्दल करेक्ट काय. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर माहिती वाचली, इज करेक्ट आहे ना, करेक्ट कोणते स्टेटमेंट आहे ते विचारलं. दे इसेन्शियली एट द फ्रूट, बरोबर आहे. दे हंटेड विथ द स्टोन वेपन्स, बरोबर आहे. दे वेअर ट्रान्झिशनली स्टेज बिटवीन द एप अँड ह्युमन, बरोबर आहे. मग ऑस्ट्रेलोपिथिकसबद्दल हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. ठीक आहे, त्यामुळं लक्षात ठेवायचे, ऑल ऑफ द अबव इज द आन्सर. विच ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट इन द ओरिजिन ऑफ द लाईफ, करेक्ट सिक्वेन्स काय आहे, ओरिजिन ऑफ द लाईफचा करेक्ट सिक्वेन्स काय आहे. ठीक आहे, आता जर नीट वाचलं तर कळेल. फॉर्मेशन ऑफ द प्रोटोबाइंड, सिंथेसिस ऑफ द ऑर्गॅनिक मोनोमर, सिंथेसिस ऑफ द ऑर्गॅनिक पॉलिमर, म्हणजे 2 मोनोमर आधी तयार होणार, मग पॉलिमर तयार होणार, म्हणजे 2 नंतर 3, 2 नंतर 3, 3 नंतर 2, हे चुकलं, म्हणजे हे तर ऑप्शन येऊच शकत नाही, बीला आपण इलिमिनेट केला. नंतर बघा सिंथेसिस ऑफ द ऑर्गॅनिक पॉलिमर, फॉर्मेशन ऑफ द DNA बेस्ड जेनेटिक सिस्टम, फॉर्मेशन ऑफ द जेनेटिक सिस्टम नंतर होणार ना, म्हणजे DNA तर नंतरच तयार होणार, पॉलिमर नंतर. ठीक आहे. नंतर फॉर्मेशन ऑफ द प्रोटोबियॉन्ट्स, आता इथे जर नीट वाचलं तर एक गोष्ट कळते, फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिक मोनोमर हे पहिली स्टेप आहे, नंतर फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिक पॉलिमर ही दुसरी स्टेप आहे, फॉर्मेशन ऑफ द प्रोटोबियॉन्ट्स ही तिसरी स्टेप आहे. तर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, फॉर्मेशन ऑफ द प्रोटोबायॉन्ट्स तिसरी आणि फॉर्मेशन ऑफ द DNA बेस्ड जेनेटिक सिस्टम ही लास्ट स्टेप आहे. DNA बेस्ड जेनेटिक सिस्टम ही सर्वात लास्ट स्टेप आहे. म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे, सी येणार आहे. IMP क्वेश्चन आहे, नीट 2016ला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, सी इज द आन्सर. नेक्स्ट वन इज 151 नंबरचा क्वेश्चन. इथं विचारलं काय, चूज द करेक्ट ऑप्शन, करेक्ट ऑप्शन विचारलेलं आहे. 151 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. हां 186 नंबरचा क्वेश्चन जर बघितलं तर याचं उत्तर जर बघितलं 186चं तर सेकंड याचं 186चं उत्तर आहे बी. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, बी म्हणजे अचं 4 येणार. इकॅप्टोसोरसचं काय आहे, फिश लाईक रेप्टाईल आहे. सिएला कॅनचं उत्तर काय येणार आहे 1, कॉट इन अ साऊथ. ठीक आहे. नंतर जायंट टेरिडोफाईट्सबद्दल काय येणार आहे, जायंट टेरिडोफाईट्सबद्दल काय येणार आहे, फेल टू फॉर्म द कोल डिपॉझिट, बरोबर आहे. आणि डायनोसॉर्सबद्दल काय येणार आहे, डायनोसॉरबद्दल डिसॅपियर्ड अबाउट द
सॉरी डिसॅपिअर्ड 65 मिलियन इयर ॲगो, म्हणजे डीचं 3 आहे एवढं लक्षात ठेवायचं होतं, डीचं 3, त्याच्यावर उत्तर काढता आलं असतं. नेक्स्ट पॉईंट काय आहे? हां बरोबर आहे की, मला वाटलं 187 नंबर. मेसोझॉइक इरा, डिओनियन, सॉरी टाईम पिरियड बघा, मिसोझॉइक, डिओनियन, पॅलिओसिन आणि पर्मियन. याच्यामध्ये फर्स्ट ॲम्फिबियन्स कधी सापडले ते बघायचं आहे. फर्स्ट ॲम्फिबियन्स कधी सापडले ते पाहायचं आहे. याचं उत्तर पण काय बघा, फर्स्ट ॲम्फिबियन्स कधी सापडले ते पण पाहायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट ॲम्फिबियन्स सापडले डिओनियन टाईममध्ये. ठीक आहे, डिओनियनमध्ये सापडले, म्हणजे बच एक इथं इथं आणि इथं. ठीक आहे, नंतर काय आहे, मिसोझॉईकमध्ये काय झालं आहे, 160 मिलियन इयर ॲगो होता मिसोझॉईक इरा, म्हणजे 3, म्हणजे बी इज द आन्सर. आणि शेवटचं आहे 188 नंबरचा क्वेश्चन. याचं उत्तर सी आहे. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 आहे तसं पाठ करायचं आहे. IMP आहे तसं पाठ करायचं आहे IMP. 151 नंबरचा क्वेश्चन, 151वा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोटोबियॉन्ट्स, म्हणजे प्रोटोबियॉन्ट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत याच्यावरती हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये बघा, दे वेअर एबल टू रिप्रोड्यूस, बरोबर आहे. दे कुड सेपरेट द कॉम्बिनेशन ऑफ द मॉलिक्युल्स फ्रॉम द सराउंडिंग, बरोबर आहे. दे वेअर पार्शियली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग, बरोबर आहे. प्रोटोबियॉन्ट्स हे रिप्रोड्यूस करू शकत होते, लक्षात ठेवायचं. नंतर दे कुड मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट, ॲब्सोल्युटली बरोबर आहे, म्हणजे सगळे ऑप्शन करेक्ट आहेत. डी इज द आन्सर, डी इज द करेक्ट आन्सर. नंतर द विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट स्टँड्स इन अ फेवर ऑफ द अबायोजेनेसिस, अबायोजेनेसिसच्या फेवरमध्ये. स्पॉन्टेनियस जनरेशन, ओरिजिन ऑफ द व्हायरस अँड मायक्रोब्स, ओरिजिन ऑफ द लाईफ फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओरिजिन ऑफ द लाईफ फ्रॉम द नॉन लिव्हिंग मॅटर. दिस इज द आन्सर, ओनली 4 इज द आन्सर. जिथं 3 येते तर उत्तर असूच शकत नाही, जिथं 3 येते उत्तर असू शकत नाही, जिथं 4 नाही येते पण उत्तर असू शकत नाही, म्हणजे हे पण गेलं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट पेअर ऑफ द होमोलॉगस ऑर्गन, होमोलॉगस ऑर्गनच्या करेक्ट पेअर कोणत्या आहेत? ठीक आहे, इथं लक्षात ठेवायचं, डायरेक्टच पार्ट आहे. हँड्स ऑफ द मॅन अँड विंग्स ऑफ द बॅट हे एक होमोलॉगस ऑर्गनचं एक्झाम्पल आहे. आणि सेकंड नंबरचं जर बघितलं तर हे 5वं, 4 आर्म्स ऑफ द ह्युमन अँड 4 लिम्स ऑफ द हॉर्स, these are the examples which are related to the homologous organ. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? बी 1 and the 5. नंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, करेक्ट कोणते आहेत ते विचारलेलं आहे. ठीक आहे, सेम क्वेश्चन आलेलं आहे, ते पण पाहून घ्यायचं आहे. याच्यामध्ये विंग्स ऑफ द इन्सेक्ट अँड बर्ड्स आर होमोलॉगस ऑर्गन, चुकलं, वेगवेगळे आहेत पंख. विंग्स ऑफ द बॅट्स अँड बर्ड्स आर होमोलॉगस ऑर्गन, बरोबर आहे. विंग्स ऑफ द इन्सेक्ट अँड बॅट्स आर ॲनालॉगस ऑर्गन. इन्सेक्ट आणि बॅट हे काय आहेत? ॲनालॉगस ऑर्गन आहे. म्हणजे 2 आणि 3, फक्त 2 आणि 3 पण आहे, इथं पण आहे बघा, 2 आणि 3, 2 आणि 3, मग हेच उत्तर असणार आहे. आणि विंग्स ऑफ द इन्सेक्ट अँड बर्ड्स आर ॲनोलॉगस नॉट होमोलॉगस, म्हणजे 1 आणि 4 जिथे एकत्र येते उत्तर असूच शकत नाही. 1 आणि 4 जिथे एकत्र येते उत्तर असूच शकत नाही. वेगवेगळे स्टेटमेंट आहेत ना. 155 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचं कोणतं आहे? चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते पेपरला विचारलेलं आहे. इथं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे? नॅचरल सिलेक्शन इज इसेन्शियल फॉर द इव्हॉल्युशन, बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. नॅचरल सिलेक्शन डज नॉट इन्क्लूड द व्हेरिएशन, हे पण बरोबर आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएशनबद्दल नव्हतं, म्हणजे डज नॉट इन्क्लूड द व्हेरिएशन, हे चुकलं आहे. हे स्टेटमेंट काय चुकलेलं आहे, म्हणजे 2 उत्तरमध्ये पाहिजे, म्हणजे इथं आहे, इथं आहे आणि इथं नाही आहे, म्हणजे हे गेलं. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ द नॅचरल सिलेक्शन वॉज गिवन बाय द ह्युगो डी व्हॅरिज, इनकरेक्ट विचारले ना, हे पण उत्तरामध्ये पाहिजे, हे पण उत्तरामध्ये पाहिजे, म्हणजे 2 आणि 3 उत्तरामध्ये आहे का? तर इथं आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे, म्युटेशन इज सडन इनइरिटेबल चेंज, हा बरोबर आहे, म्हणजे हे उत्तरात नको आहे. 4 नंबरचा प्रश्न उत्तरात नको आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे? डी. म्हणजे करेक्ट कोणते ते शोधले. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर द करेक्ट?
मग चुकीचं कोणतं आहे ते शोधून इलिमिनेट करू शकतो. सर्वायवल फॉर द फिटेस्ट इज बेस्ड अपॉन द कॅरेक्टरिस्टिक्स दॅट आर inherited. Darwin variation are the small and directional. Fitness is the end result of the ability to adapt. Genetic drift is operated in the small population. Which of the following statement are the correct? सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. जेनेटिक ड्रिफ्ट ऑपरेट्स इन द स्मॉल पॉप्युलेशन बरोबर आहे. जेनेटिक ड्रिफ्ट ऑपरेट्स इन द लार्ज पॉप्युलेशन, म्हणजे ह्या दोनपैकी एक उत्तर असणार आहे. म्हणजे हे लार्ज पॉप्युलेशन आहे का, तर अजिबात नाही. जिथं 5 ते उत्तर असू शकत नाही. हे गेलं, हे गेलं, हे किंवा हे आन्सर आहे. ठीक आहे. आणि 6 नंबरचं वाचल्यावर कळेल. प्रेझेन्स ऑफ द जेनेटिक ड्रिप्स अपसेट द हार्डी विनेगर इक्विलिब्रियम बरोबर आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. प्रेझेन्स ऑफ द जेनेटिक ड्रिफ्ट अपसेट द हार्डी विनेगर इक्विलिब्रियम बरोबर आहे. नेक्स्ट, ट्रू स्टेटमेंट रिगार्डिंग द जेनेटिक ड्रिफ्ट आर. जेनेटिक ड्रिफ्टबद्दल ट्रू स्टेटमेंट कोणते आहेत? ठीक आहे. 4थं स्टेटमेंट बघा, द म्युटेशन आर प्रायमरली रिस्पॉन्सिबल फॉर द जेनेटिक ड्रिफ्ट. हेच चुकते ना जागेवर. म्युटेशन हे प्रायमरली रिस्पॉन्सिबल नाही आहेत. मग 4 जिथं नाही आहे ते उत्तर असायला पाहिजे. मग 4 इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे, इथं नाही आहे. मग ह्या दोनपैकी एक चाललं आहे. मग सेकंड, ओनली वन एक उत्तर आहे, ऑल एक्सेप्ट ऑल आन्सर आहे 4 सोडून. मग सेकंड, सर्टन अलील कॅन बी लॉस्ट फॉर एव्हर बिकॉज ऑफ द जेनेटिक ड्रिफ्ट बरोबर आहे. म्हणजे इथं 2 पण पाहिजे होतं, मग 2 इथं नाही आहे, त्यामुळे आन्सर येणार हे. 4थं सोडून बाकी सगळे करेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द इव्हॉल्युशन ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स आर करेक्ट? करेक्ट कोणतं आहे ते विचारलेलं आहे. इथं पण जर बघितलं तर सगळे स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. ॲम्फिबियन्स इव्हॉल्व इन टू द रेप्टाइल्स. Fish with stout and strong fins could move on the land and go back to the water. Giant ferns falls to the form the coal deposit slowly. 65 billion years ago dinosaurs died out. Archaeopteryx is a connecting link between the birds and reptiles. बरोबर आहे. Archaeopteryx is a connecting link between the birds and reptile. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, 159 नंबरचा क्वेश्चन, 159 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये जर बघितलं तर करेक्ट कोणतं आहे, तर इनकरेक्ट कोणतं आहे ते बघायचं. थिअरी ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर इज गिवन बाय द ह्युगो डी व्हॅरीज. हे चुकलं आहे ना. मग 3 कुठे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग 3 गेले. दिस इज द आन्सर. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे तर बाकीचं वाचलंच नाही. ठीक आहे. मग बाकीचे स्टेटमेंट वाचून घ्यायच्यात, पाठ करायच्यात. कार्ल वॉन बियरने काय केलं ते, होमोलॉजी काय येते, आणि हे 3 स्टेटमेंट वाचायचे. नेक्स्ट वन इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग. किती इनकरेक्ट आहेत ते बघायचे. ठीक आहे. किती इनकरेक्ट स्टेटमेंट आहेत ते शोधायचे आहेत. पेपरला याच्यावरती क्वेश्चन येतो. मग करेक्ट कोणतं आहे ते पहिलं बघितलं पाहिजे. करेक्ट, द इसेन्स ऑफ द डार्विनियन थिअरी अबाउट द इव्हॉल्युशन कॅन बी सीन इन द फिनॉमिना ऑफ द नॅचरल सिलेक्शन. बरोबर आहे. डार्विननीच नॅचरल सिलेक्शनची थिअरी दिली ना. मग हे स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे एक करेक्ट आहे. मग एक करेक्ट आहे तर इनकरेक्टमध्ये ते असणार आहे का? इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे ना, मग ते आन्सरमध्ये असणार आहे का, तर नाही. 1, 2, 3. बी इज द आन्सर. बी इज द आन्सर. 160चं बी उत्तर आहे. ठीक आहे. 161. व्हेन अ स्पेसी गेट्स अ सेपरेट separated geographically, it evolves separately. Which of the following condition would determine whether they now different species? कोणत्या गोष्टी त्या डिफरंट इथे डिटरमाइन करतील, तर लक्षात ठेवायचं. दे फेल टू इंटरब्रीड बरोबर आहे. दे फेल टू गिव्ह द फर्टाईल ऑफस्प्रिंग बरोबर आहे. फर्टाईल ऑफस्प्रिंग ते देऊ शकत नाही दोघं मिळून, म्हणून त्याच्याने काय करणार, ते दोघंही सेपरेट झालेले आहेत. दे हॅव बीन डिफरंट कलर बॉडी. हे जाऊ दे, हे काय नाही. आतून फर्टिलिटीचं दाखवू शकले नाही, ते एकमेकांमध्ये फर्टिलाइज केलं नाही. ठीक आहे. किंवा इंटरब्रीड करू शकले नाहीत, तर ते काय सेपरेट आहेत हे सांगता येते. इव्हॉल्व सेपरेट झाले हे सांगता येईल. ठीक आहे. डिफरंट स्पेसीज आहेत हे सांगता येईल. नेक्स्ट, चूज द करेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू द ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनबद्दल करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. 162 ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनबद्दल करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर द फ्लिपर ऑफ द वेल्स अँड विंग ऑफ द बॅट एक्झिबिट्स द एनॉलॉजी. चूक, ते होमोलॉजी शो करतात. म्हणजे हेच गेलं, पहिलं गेलं की इथं हे गेलं, हे गेलं. मग आता 3, 4 किंवा 2, 3. मग
दुसरं विंग ऑफ द बटरफ्लाय अँड विंग ऑफ द बर्ड एक्झिबिट द होमोलॉजी हे चुकलं, इथं एनालॉजी पाहिजे होतं. म्हणजे स्टेटमेंट काय केले, ट्विस्टेड केलेले आहेत. मग हे 2 तर गेले, मग इथं 2 नाही आहे. मग आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. सी इज द आन्सर. ठीक आहे. मग होमोलॉगस ऑर्गनचे एनालॉगस ऑर्गनचे एकदम शॉर्टकटमध्ये पार्ट्स लिहून ठेवायचे. नंतर 163 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द इव्हॉल्युशन ऑफ द ह्युमनच्या इव्हॉल्युशनमध्ये कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत, असा प्रश्न आहे 163 नंबरचा. तर याच्यामध्ये जर बघितलं, द स्कल ऑफ द अडल्ट चिंपांझी इज मोर लाईक अडल्ट ह्युमन स्कल दॅन द बेबी चिंपांझी स्कल. चुकलं. माणसाचं स्कल आणि चिंपांजीचं स्कल हे सारखं आहे का, तर अजिबात नाही. मग एक ऑप्शन जे आहे ते चुकलं. 1 गेलं, 2 गेलं, 3 गेलं. आन्सर ऑप्शन हे करेक्ट येणार. जिथं एक येते आन्सर असू शकत नाही. मग द स्कल ऑफ द बेबी चिंपांझी, आता निर्वाह, द स्कल ऑफ द बेबी चिंपांझी इज मोर लाईक अ अडल्ट ह्युमन. छोट्या चिंपांजीचं स्कल आपल्यासारखं आहे, मोठ्या चिंपांजीचं आपल्यासारखं असू शकत नाही. ड्रायोपिथिकस इज द ओल्डेस्ट ह्युमन फॉसिल. ड्रायोपिथिकस वॉज फाउंड इन अ मिओसिन रॉक ऑफ द आफ्रिका अँड युरोप. स्टेटमेंट पाठ करायचे. ठीक आहे, किंवा ऐकून म्हणजे लक्षात राहतील असं. नंतर डार्विन असर्टेड दॅट हेरिटेबल व्हेरिएशन अँड बेटर रिसोर्सेस युटिलायझेशन इनेबल अन इंडिव्हिज्युअल टू रिप्रोड्यूस इफिशियंटली. ठीक आहे. डार्विनियन व्हेरिएशन वेअर स्मॉल अँड डायरेक्शनल सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता 2 स्टेटमेंट आहेत. ह्या 2 स्टेटमेंटमधलं करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे असं विचारलं आहे. इथे जर बघितलं, एनेबल अस टू रिप्रोड्यूस द इफिशियंटली, बरोबर आहे. डार्विन थेरीचे व्हेरिएशन आर स्मॉल आहेत आणि डायरेक्शनल आहेत. हे दोन्ही स्टेटमेंट व्हेरिएशनबद्दल काय आहेत, करेक्ट आहेत. म्हणजे सी इज द आन्सर. 165 नंबरचा क्वेश्चन, इन द थेअरी ऑफ द इव्हॉल्युशन लॅमार्किझम एक्सप्लेन्स अबाउट इंटरनल विटाल फोर्स आहे, बरोबर आहे. इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट आहे, बरोबर आहे. इनहेरिटन्स ऑफ द एक्वायर्ड कॅरेक्टर, बरोबर आहे. आणि यूज अँड डिसीज ऑफ द ऑर्गन, बरोबर आहे. मग सगळेच क्वेश्चन आन्सर बरोबर आहेत. करेक्ट, सगळेच करेक्ट आहेत. ठीक आहे. सगळे करेक्ट असल्यावरती शोधायला सोपं जातं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिनॉन सपोर्ट द डार्विन कन्सेप्ट. डार्विन कन्सेप्टला सपोर्ट करणारा फिनॉमिनॉन कोणता आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर नीट वाचलं. डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सजेनिक एनिमल, काय संबंध आहे का डार्विन फिनॉमिनाशी, नाही. प्रोडक्शन ऑफ द डॉली, नाही. इंटरव्ह्यू आहे ते काय ते सोमॅटिक हायब्रिडायझेशनबद्दल आहे ते. इन्क्रीज द प्रिव्हलन्स ऑफ द पेस्टिसाइड हॅज लेड टू द पेस्टिसाइड रेजिस्टन्स इन्सेक्ट, बरोबर आहे. ते ॲक्वायर केलं त्यांनी, त्यांच्यामध्ये तो आपोआप ती इम्युनिटी येत गेली. आणि इंडस्ट्रियल मेकॅनिझम इज द एक्झाम्पल ऑफ द नॅचरल सिलेक्शन, हे ऑलरेडी शिकलेलो आहे. मग जिथं 1 आणि 2 आहे, 1 येते तर आन्सर येऊ शकत नाही, हे गेलं. 2 येते ते पण येऊ शकत नाही. 3 आणि 4 इज द आन्सर करेक्ट. लॅमार्क कन्सेप्ट ऑफ द इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर वॉज डिस्कार्डेड बाय. लॅमार्कची कन्सेप्ट डिस्कार्ड कुणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर कोणी केलं, मेंडल लॉ ऑफ इनहेरिटन्सनी आणि थिअरी ऑफ द कंटिन्युटी ऑफ द जर्म प्लाझम, या दोघांनी काय केलेली आहे, डिस्कार्ड केलेली आहे. कुठली थेरी, लॅमार्क थेरी. डिस्कार्ड केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स आर कनेक्टेड विथ द मॉडर्न थेरी ऑफ द इव्हॉल्युशन. विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स आर कनेक्टेड विथ द मॉडर्न थेरी ऑफ द इव्हॉल्युशन. याच्यामध्ये जर बघितलं द करेक्ट कॉम्बिनेशन कोणते फीचर्स कोणते आहेत, तर तिन्ही फीचर्स आहेत लक्षात ठेवायचं. जेनेटिक अँड क्रोमोझोमल म्युटेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड नॅचरल सिलेक्शन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. हे तिन्ही काय आहेत, फीचर्स आहेत कोणाचे, मॉडर्न थिअरी ऑफ इव्हॉल्युशनची. ठीक आहे. नंतर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्टली डिफाईन्स द फिनॉमिनॉन ऑफ द जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्टचा जो फिनॉमिनॉन आहे ते करेक्टली एक्सप्लेन कोण करतं आहे. ठीक आहे. लक्षात द्यायचं इथं पण जर बघितलं तर बघा, जेनेटिक ड्रिफ्ट हे एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये असतं का, तर अजिबात नाही. त्याला डायरेक्शन नाही आहे. इट इज अ डायरेक्शनलेस. एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ड्रिफ्ट जातं. ड्रिफ्ट म्हणजे अचानक ना. इट इज अ रॅन्डम चेंज, नॉट अ डायरेक्शनल चेंज. ठीक आहे. म्हणजे 3 आहे ते उत्तर असूच शकत नाही. आन्सर डी इज द आन्सर 169. नंतर 170, इव्हॉल्युशन बाय द नॅचरल सिलेक्शन हॅव स्टार्टेड व्हेन. Evolution by the natural selection have started when cellular form of the life with the differences in metabolic capabilities originate on Earth.
द इसेन्स ऑफ द डार्विनियन थिअरी अबाउट द इव्हॉल्युशन इज द नॅचरल सिलेक्शन. बरोबर आहे. दुसरं तर करेक्ट आहे. दुसरं करेक्ट आहे तर 2 इज फॉल्स येणार आहे का? हे पण येणार नाही. मग इथं 2 मध्येच उत्तर आहे. सी आणि बी मध्ये उत्तर आहे. आणि जर नीट बघितलं, नीट वाचलं तर कळतं की याचं उत्तर काय आहे? बी. बोथ आर ट्रू. नंतर 171 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये जर बघितलं, मायक्रोब्स आर एबल टू ग्रो ऑन न्यू न्यूट्रिएंट मीडिया ड्यू टू द नॅचरल सिलेक्शन. बरोबर आहे. ॲडॅप्टिव्ह ॲबिलिटी इज इनहेरिटेड अँड हॅज जेनेटिक बेसिस. बरोबर आहे. बोथ ए अँड बी आर ट्रू. हे महत्त्वाचे स्टेटमेंट इथे पाठ करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. नेक्स्ट वन, नॅचरल सिलेक्शन बद्दल माहिती आहे. विच ऑफ दिस फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट द नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. इथे एक्सप्लेन कोणी केलं? डार्विनने केलं. 3 उत्तरात पाहिजे, म्हणजे हे तर बी तर गेलं. ठीक आहे. म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे ते बघायचं आता. टेन्स टू डिक्रीज द सर्वायवल अँड रिप्रोडक्शन ऑफ द. डिक्रीज नाही येणार ना, इन्क्रीज यायला पाहिजे ना. सर्वायवल फॉर द फिटेस्ट म्हणतो ना आपण 172चं. मग हे येणार डिक्रीज येऊ शकतं का? तर अजिबात नाही. म्हणजे 1 तर नाहीच आहे. सी इज द आन्सर. चुकीचं स्टेटमेंट बघायचं करेक्ट विचारल्यावर. ऑलमोस्ट सगळे करेक्ट असतात जनरली, पण इथं बघा आता. नेक्स्ट 173, एव्हिडन्स विच फेवर्स द थिअरी ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर. ठीक आहे. ॲक्वायर्ड कॅरेक्टरवाला म्हणते, ॲक्वायर्ड कॅरेक्टर. एव्हिडन्स विच फेवर्स द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर. कोणते आहेत? 173 वाला बघतोय. इथं जर नीट बघितलं तर कळेल. ॲब्सेन्स ऑफ द लिम्स इन स्नेक्स. बरोबर आहे. द प्रेझेन्स ऑफ द वेब्ड टोज इन ॲक्वॅटिक बर्ड. बरोबर आहे. द लॅक ऑफ द पिगमेंट इन अ केव ड्वेलिंग ॲनिमल्स. ही पुस्तकात एक्झाम्पल दिले डायरेक्ट. डार्विन फिंचेस तर नॅचरल सिलेक्शनचं आहे. मेलॅनायझेशन इज, हे पण नॅचरल सिलेक्शनचं आहे. म्हणजे 4 आणि 3 उत्तर असू शकत नाही. 4 पण नाही, 3 पण नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. 73. सॉरी 4 आणि 5 ना. 4 आणि 5 आन्सर असू शकत नाही. 4 आणि 5 तर इथं नाहीचे कुठंच, त्यामुळे इथं काय उपयोगच नव्हता. 3 आहेत. पहिले 3 उत्तर आहेत. 1, 2, 3 इज द आन्सर. 173चं डी आहे. 174, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट स्टेटमेंट. यातलं करेक्ट स्टेटमेंट कोणतं इथे चूज करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं, जीन म्युटेशन आर डायरेक्शनल चेंज. म्युटेशन आर नॉट अ डायरेक्शनल चेंज. मग एक तर गेलं. बॉटलनेक इफेक्ट्स इज द फ्लक्च्युएशन इन द पॉप्युलेशन डेन्सिटी कॉजिंग द रिशफलिंग ऑफ द सम जीन्स अँड जीन पोलॅरिटी. बरोबर आहे. नंतर फाउंडर इफेक्ट इज कॉल्ड एज द सिव्हिल राईट इफेक्ट. फाउंडर इफेक्ट इज कॉल्ड एज सिव्हिल राईट इफेक्ट. बरोबर आहे. 174, फाउंडर इफेक्ट इज कॉल्ड एज सिव्हिल राईट इफेक्ट. तसंही जर 2 जर करेक्ट असेल तर हे उत्तर येऊ शकत नाही. 2 जर करेक्ट आहे म्हणलं तर सिव्हिल राईट इफेक्ट म्हणतात का फाउंडर इफेक्टला? एक सेकंड. 174, जेनेटिक ड्रिफ्टला म्हणतात सिव्हिल राईट इफेक्ट. जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिव्हिल राईट इफेक्ट, नॉट फाउंडर इफेक्ट. जेनेटिक ड्रिफ्ट is called as civil right इफेक्ट. लक्षात ठेवायचं. जर 175 नंबरचा क्वेश्चन. 175 काय म्हणले? 175चा प्रीहिस्टॉरिक केव आर्ट वॉज डेव्हलप्ड इन अर्लियर दॅन द ॲग्रिकल्चर. बरोबर आहे. ह्युमन हिस्ट्री ऑफ द ग्रोथ इज प्रोपोर्शनल द डिक्लाइन ऑफ द सिव्हिलायझेशन. बरोबर आहे. ए इज द ट्रू आन्सर. 176 नंबरचा क्वेश्चन. फास्टली घेतो जरा. 176 नंबरचा क्वेश्चन. फॉसिल्स डिस्कवर्ड इन इथोपिया टांझानिया रिव्हील द होमिनिड फीचर्स. ठीक आहे. आता इथं ऑप्शन जर बघितलं तर दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. ऑलमोस्ट सगळ्याचे दोन्ही ऑप्शन हेच करेक्ट आहेत असं आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे. होमो इरेक्टस फॉसिल्स वर डिस्कवर्ड इन द जावा 1891 मध्ये. नेक्स्ट आहे, फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द होमो हॅबिलिस. यांच्याबद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे होमो हॅबिलिसबद्दल. ठीक आहे. तर यांच्या हे सगळे रीड केल्यानंतर असंच लक्षात येतं की 4 नंबरचं स्टेटमेंट काय करेक्ट आहे. लाईव्ड नियरली 2 बिलियन इयर ॲगो. हे चुकले. 2 मिलियन इयर ॲगो ते नव्हते, ते लेटेस्ट आहेत. ठीक आहे. मिलियन म्हणजे काही 20 लाख वर्षापूर्वी नव्हते. HENS शब्द लक्षात ठेवायचा. HENS. इट इज ऑल्सो कॉल्ड एबल ऑर स्किलफुल मॅन. बरोबर आहे. होमो हॅबिलिसला काय काय म्हणतात बघा. होमो हॅबिलिसला स्किलफुल मॅन म्हणतात.
also called as tool maker. Fossil discovered from the East Africa. 500 cc was the cranial capacity. Sorry हां म्हणजे चुकीचं विचारलं आहे ना. अँड हॅव द टीथ लाईक द मॉडर्न मॅन. हे सगळे कोणाबद्दल आहेत? होमो हॅबिलिटीजबद्दल आहेत. पेपरला आल्यावरती उत्तर आलं पाहिजे. नंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे. अबाउट द काय नाव, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट असंच म्हणलेलं आहे. 178 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. चुकीचं कोणतं आहे? ऑस्ट्रेलोपिथेकस आफ्रिकनस हॅज द ब्रेन कॅपॅसिटी अबाउट द 500 cc सिमिलर टू द एप. बरोबर आहे. इरेक्ट मॅन और होमो इरेक्टस इज अ स्किलफुल वॉज फ्लॅटर दॅन दॅट ऑफ द मॉडर्न मॅन. हे पण करेक्ट आहे. क्रो मॅग्नन मॅन हॅड अ स्लाइटली प्रोनॅथस फेस. हे चुकलं आहे. आणि निअँडरथल मॅन इज रिगार्डेड ॲज द मोस्ट रिसेंट ॲन्सेस्टर ऑफ द टुडेज मॅन. HENS. आत्ताच्या माणसाचा कोणता आहे? इनकरेक्ट विचारलं आहे ना. इनकरेक्ट स्टेटमेंट हे कसं येईल? ठीक आहे. हा क्वेश्चन जरा डाऊटफुल आहे, जरा पाहून घ्यायचा आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, क्रो मॅग्नन मॅन जो आहे, क्रो मॅग्नन मॅन हा रिसेंट ॲन्सेस्टर आहे आपला. क्रो मॅग्नन हे उलटे आहेत. म्हणजे इथं उलटे स्टेटमेंट आहेत. क्रो मॅग्नन मॅन इज कन्सिडर ॲज रिसेंट ॲन्सेस्टर ऑफ द ह्युमन. इथे जर बघितलं कोण आहे? डॉट इज रिगार्डेड ॲज द मोस्ट ॲन्सेस्टर रिसेंट ॲन्सेस्टर ऑफ द टुडेज मॅन कोण आहे? क्रो मॅग्नन. आणि प्रोनॅथस फेस कोणाचा आहे? लक्षात ठेवायचं, निअँडरथॅलिसचा आहे, निअँडरथॅलचा आहे. म्हणून इथं 3 आणि 4 हे आहेत इनकरेक्ट आहेत, उलटे झालेले स्टेटमेंट आहेत. हे इज द आन्सर. हे इज द आन्सर. आता नेक्स्ट आहे क्रॅनियल कॅपॅसिटीवरती क्वेश्चन लिहिलेला आहे. क्रॅनियल कॅपॅसिटीवरती क्वेश्चन आहे यांच्या 179चा. आता 179 क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये असं दिसते, हे जे होमो हॅबिलिटीज आहे वरती काय म्हणलं, त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी की 500च्या आसपास आहे. मग इथं उत्तरात कोण आहे का 500च्या आसपास? तर कोणच नाही. तर हे उत्तर आहे. म्हणजे अचं 3 कुठे आहे बघायचं. अचं 3 इथं आहे आणि इथं आहे. ठीक आहे. होमो निअँडरथॅलिस, होमो इरेक्टस, होमोसेपियन्स. होमोसेपियन्स कोणी सर्वात मॉडर्न आहेत. मग होमोसेपियन्समध्ये जर बघितलं तर होमोसेपियन्सच्या ब्रेनची कॅपॅसिटी किती होती? होमोसेपियन्सच्या ब्रेनची कॅपॅसिटी होती 1350. मग इथं 1350 कोण आहे? तर इथं परत हे दोघांमध्ये आली कॉम्पिटिशन. हा गेला, इलिमिनेट झाला. नंतर होमो निअँडरथॅलेनिसिस HENS मध्ये E 2 नंबरला आहे. ठीक आहे. E 2 नंबरला आहे, N आणि S. मग होमो निअँडरथॅलिसमध्ये जर बघितलं तर 179. एक सेकंड, याचं काय येईल बरं? बीचं येणार आहे 4. म्हणजे निअँडरथॅलमध्ये ब्रेनची कॅपॅसिटी काय जास्त आहे आणि इरेक्टसमध्ये किती आहे? 900. मग इथे इरेक्टस किती आहे? 900. निअँडरथॅल किती आहे? 1400. सेपियन्स किती आहे? 1350. लक्षात ठेवायचे. नंतर डार्विनने काय केलं? डार्विन HMS बीगल ही जी शिप होती त्याला काय म्हणतो आपण? डार्विनने यूज केलेली आहे जेनेटिक ड्रिफ्ट, म्युटेशन इन जर्म सेल, म्युटेशन इन सोमॅटिक सेल. म्युटेशन इन सोमॅटिक सेल हे जाणार आहेत का? तर नाही. इनहेरिट होणार नाही आहे किंवा नॉट इनहेरिटेड म्हणणार आपण त्याला. म्हणजे अचं 3 आहे का? अचं 3 कुठं आहे का बघू आपण. एक सेकंड. अचं 3 आणि बचं 4. अचं 3 बचं 4. मग म्युटेशन इन जर्म सेल 1 म्हणजे सीचं 1. अचं 3 सीचं 1. अचं 3 सीचं 1 म्हणजे बी इज द आन्सर. बी इज द आन्सर. नंतर 181 नंबरचा क्वेश्चन. 181 नंबरचा क्वेश्चन इथं जर बघितलं तर इथं ॲनालॉगस ऑर्गन युरे मिलर एक्सपेरिमेंट काय आहे? केमिकल इव्हॉल्युशनची थिअरी ऑफ द केमिकल इव्हॉल्युशन याच्या बेसवरती आहे ना. म्हणजे बचं 3 कुठे? अ आणि डी मध्ये. बचं 3 कोणी दिलेलं आहे? सॉरी, युरे मिलर एक्सपेरिमेंटने काय दिलेलं आहे? एक्सपेरिमेंट ऑफ द केमिकल इव्हॉल्युशन केलं आहे. सॉरी ओपॅरिन आणि हल्डरनी काय केलेलं आहे? 1. सीचं 1 कुठे? मग फिनिश. 181चं काय? 181चं 1 उत्तर येणार. 181चं सॉरी हे का चुकते असं?
एक सेकंड ना. ऑन्टोजेनी रिपीट्स फायलोजेनी. विंग्स ऑफ द बर्ड. ह्युमन एम्ब्रियो हॅव द गिल्स. ओपॅरिन आणि हेल्डन. केमिकल इव्होल्युशनची थेअरी दिली ती वाटतं त्यांनी, ओपॅरिन आणि हेल्डननी. सीचं 3 पाहिजे उत्तर, सॉरी. आणि बी आणि सीमध्ये उत्तर असणार आहे. ठीक आहे, बी आणि एचं काय ॲनालॉगस ऑर्गन. ॲनालॉगस ऑर्गनबद्दल एकच माहिती सांगते ना, हेच विंग्स ऑफ द बर्डवाला, म्हणजे अचं 4, म्हणजे बी उत्तर येणार आहे याचं. बी इज द आन्सर. ठीक आहे. नंतर जेनेटिक ड्रिफ्ट, नॅचरल सिलेक्शन, आणि नंतर काय म्हणलेलं म्युटेशन, आणि नंतर काय म्हणलेलं आहे जीन फ्लो. मग आता म्युटेशनबद्दल जर माहिती बघितली, तर म्युटेशन काय शो करतं. म्युटेशन शोज द सोर्स ऑफ द न्यू अलील. नवीन अलील तयार होतो. म्हणजे डीचं काय पाहिजे, 4 पाहिजे, म्हणजे हे एकमेवच आहे. नेक्स्ट बघा, आता इथं जर बघितलं तर सी काय देते, हार्डी-पिनबर्ग लॉ देते, म्हणजे सीचं 4 कुठं आहे, हे 1 2 3 सगळीकडचे आहेत. ठीक आहे. नंतर जर बघितलं तर ए काय, वॅलसने काय दिलं आहे, नॅचरल सिलेक्शन थेरी कोणी दिली. इंडस्ट्रियल मॅलेनिझमचं एक्झाम्पल काय आहे, एक. मग डीचं एक कुठे, डीचं एक इथंच आहे, मग संपलं. 183, डी इज द आन्सर. 183चं, सॉरी, इंडस्ट्रियल मॅलेनिझम, सॉरी, हे पण परत झालं कन्फ्युजन. पॉप्युलेशनवरती असे कोणी दिला, पॉप्युलेशनवरती, सॉरी, हार्डी-पिनबर्ग असेल. सीचं 4 तर फिक्स आहे, नंतर वॅलेसने काय दिलं, नॅचरल सिलेक्शनबद्दल माहिती दिली वॅलेसने. इंडस्ट्रियल मॅलेनिझम कोणाबद्दल आहे, बिस्टॉन बेटुलरियाबद्दल आहे. हा कोण आहे, तो मॉथचं नाव आहे. म्हणजे डीचं 3 पाहिजे उत्तर, म्हणजे हे उत्तर येते, ए उत्तर येते, सॉरी, ए इज द आन्सर. 183. नंतर 184चं बघा, 184चं उत्तर काय येते, डार्विनने नॅचरल सिलेक्शन दिलं, लॅमार्कने ॲक्वायर्ड इनहेरिटन्स, पाश्चात्य स्वान्निक एक्सपेरिमेंट, डी वॅरिजनी म्युटेशन थेरी. म्हणजे 1 2 3 4 कुठं आहे का, सी इज द आन्सर. स्टॅबिलायझल सिलेक्शन, डायरेक्शनल सिलेक्शन आणि डिस्रप्टिव्ह सिलेक्शन, 3 टाईप्स होते सिलेक्शनचे, त्याच्याबद्दल आहे. स्टॅबिलायझिंग सिलेक्शन म्हणजे काय बघा, मोर इंडिव्हिज्युअल ॲक्वायर्स द मेन कॅरेक्टर, बरोबर आहे, स्टॅबिलाइज होणार, मध्ये सगळ्यात जास्त असणार आहेत. डायरेक्शनल म्हणजे काय, डायरेक्शन म्हणजे इंडिव्हिज्युअल दॅन द मेन कॅरेक्टर, अदर दॅन द मेन कॅरेक्टर. आणि डिस्रप्टिव्ह म्हणजे काय, पेरिफेरलला जास्त कॅरेक्टर असतील, पेरिफेरलला काय मोर कॅरेक्टर असतील, नंतर 186 नंबरचा क्वेश्चन, इकॅप्टोसोरस, सिएलोकॅन्थ, जायंट टेरेडोफाइट्स आणि डायनोसॉर्स.